Hey, good morning my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 10th स्टँडर्ड सुरू केलेला आहे, पण बरेच विद्यार्थी टेन्शन मध्ये आले असेल की टीचर हळूहळू शिकवताय. बाकीचे चॅप्टर आपण हळूहळू कंप्लीट करणारच आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं सायन्सचे विद्यार्थी कमेंट सेक्शन मध्ये खूप लिहितात की टीचर सायन्सचे चॅप्टर घेऊन या. तर आज तुमच्यासाठी आपला सायन्स जो आहे पार्ट 1 त्याचा सेकंड जो चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट, हा चॅप्टर फ्रेश न्यू चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो थोडेसेच कन्सेप्ट आहे. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन आहे, डोबेल अँड स्ट्राइड्स आहेत, त्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्ह आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल, असे एकूण फक्त आणि फक्त 5च कन्सेप्ट आहे या चॅप्टर मध्ये. या 5 कन्सेप्ट जर तुम्ही नीट व्यवस्थित लक्षात ठेवला, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न येणार आहे हे सगळं डिटेल मध्ये समजावून सांगणार आहे. हे जर समजावून सांगितलं की हा लेसन अगदी सिंपल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदम सुंदर सुंदर ट्रिक पण सांगणार आहे की पूर्ण पिरियॉडिक टेबलचे एलिमेंट्स आहे, काही ट्रिक्सने, जादुई अगदी वेगवेगळ्या ट्रिक्सने की जे आपण डोक्यात पण आणू शकत नाही, अशा ट्रिक्स तुम्हाला या लेसन मध्ये मी सांगणार आहे. या ट्रिक्सने आपण ह्या पिरियॉडिक टेबल पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित छानपैकी लक्षात ठेवू शकतो. सो हा आहे आपला सेकंड नंबरचा लेसन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. पण कॅन यू रिकॉल मध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिलेले आहे. आठवतंय का बघा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. आता पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. आता तुम्हाला प्रश्न पडला तर टाइप्स ऑफ मॅटर, येस, दॅट इज एनी सबस्टन्स और एनी ऑब्जेक्ट इज डिवाइडेड इनटू 3 कॅटेगरीज, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. मग मॅटर काय येईल तुमचं, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता तुम्हाला वाटेल की टीचर हे क्वेश्चन का घेतात, कधी कधी याच्यातून सुद्धा तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला, मॅच द पेअर किंवा कुठे पण एमसीक्यूज मध्ये वगैरे अशा पद्धतीने हे प्रश्न हे येऊ शकतात. सो व्हॉट आर द टाइप ऑफ मॅटर जर विचारलं तर कधी लिहायचं सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तुम्हाला आता या 3 स्टेजेस आहे, पण तुम्हाला पुढे जाऊन प्लाझ्मा ही पण स्टेट आहे, पण ती प्लाझ्मा स्टेट आपल्याला इथे लिहायची नाहीये, आपल्याला साधा सुद्धा हे आन्सर लिहायचं आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट, येस, टाइप ऑफ द एलिमेंट. जे सायंटिस्ट आहे या सायंटिस्टने सगळे जे एलिमेंट्स आहे सगळा गोंधळ चॉर्स होऊ नये, त्यांचा गोंधळ होऊ नये. जसं आपल्याला बघा, समजा तुम्हाला माहिती नसेल की मेथीची भाजी कोणती, शेपूची भाजी कोणती आणि पालकाची भाजी कोणती. जर त्यावेळेस त्या लोकांनी त्या भाज्यांना नावं ठेवली नसते तर तुम्हाला शेपूची सांगितली असली तर तुम्ही पालकाची घेऊन गेले असते, पालकाची सांगितली तर तुम्ही मेथीची घेऊन दिली असते. मग हा सगळा गोंधळ टळावा म्हणून जगातले हे जे प्लांट्स आणि अॅनिमल्स आहे यांना ह्या सायंटिस्टने काय केलं, क्लासिफाय केलं, वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं. मग हे जे मेटल्स आहे, या मेटल्स हे जे इलेमेंट्स सापडले, या इलेमेंट्सला सुद्धा त्यांनी क्लासिफाय केलं कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये. सो एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू मेटल्स, मेटल्स मध्ये क्लासिफाईड केलं, त्यानंतर नॉन मेटल्स मध्ये क्लासिफाईड केलं, आणि त्यांना अजून एक कॅटेगरी सापडली की जे मेटल आणि नॉन मेटल दोघांचाही प्रॉपर्टी शो करतात. ती तिसरी कॅटेगरी म्हणजे मेटलॉइड. इथे लिहिते बघा, ती तिसरी कॅटेगरी काय आहे, मेटलॉइड, की जे दोघांच्याही प्रॉपर्टी शो करत असतात. या 3 कॅटेगरीज मध्ये काय केलं सायंटिस्टने, या सगळ्यांना इथे डिवाइड केलेलं आहे. मग आता बघा, हे समजावून सांगताना इथे आपण हा पॅरेग्राफ पण घेऊया म्हणजे हे पण क्लिअर होईल तुमचं. वी हॅव लर्न प्रिव्हियस standard that is all the atoms of elements are only one type. एलिमेंट्स चे जे ऍटम असतात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला अगदी उल्लू बनवतील. इथे क्वेश्चन तयार होते तुमचा की सगळे जे एलिमेंट्स आहेत, जे एलिमेंट्स आहेत, या एलिमेंटचे जे ऍटम आहे ते काय असतात, ऑल दी atoms of the elements are only one type. एकाच टाइपचे काय असतात, त्यांचे काय असतात, ऍटम्स असतात. वन टाइप ऍटम. तुम्ही ऑक्सिजन घ्या, तुम्ही गोल्ड घ्या, सगळे सेम याच्यापासून बनलेले असतात एलिमेंटचे. ठीक आहे, पुढे बघा, टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. जगामध्ये, आता हा तुम्हाला इथे एमसीक्यूज क्वेश्चन तयार होतोय की जगामध्ये एकूण किती एलिमेंट्स माहिती आहे, 118 एलिमेंट्स. आपल्या पुस्तकात दिलेलं आहे 118 एलिमेंट, जास्त पण असतील पण आपल्या पुस्तकाच्या हिशोबाने लिहायचं आहे 118 एलिमेंट्स आहे. तर सगळ्यात महत्वाचं, या 118 एलिमेंट्स मधले 92 जे एलिमेंट्स आहेत ते सायंटिस्टला नेचरमध्ये सापडलेले आहेत. नेचरमध्येच त्यांना फ्री स्टेटमध्ये सापडले. 92 एलिमेंट्स आहेत ते निसर्गातच सापडलेले. सायंटिस्टने तयार केलेत का, नाही. मग ह्या 118 मधून, या 118 मधून जर तुम्ही 92 इथे मायनस केले तर उरले तुमचे 9, 10 आणि 11, 26 एलिमेंट्स आतापर्यंत फक्त माणसाने लॅब मध्ये जाऊन काहीतरी केमिकल प्रोसेस करून सायंटिफिक त्याचा अभ्यास करून तयार केलेले आहे. बघा, 92 काय लक्षात ठेवायचं, नॅचरली फाउंड, आणि 26 प्रिपेअर इन लॅब. मग आता हाऊ इयर अराउंड इयर 11800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. 1800 वर्षापूर्वी फक्त 30, बघा
1800 जे वर्ष इयर आहे या वर्षापूर्वी फक्त 30 इलेमेंट्स माणसाला माहिती होते. मग इथे पण तुमचं फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन तयार होतोय की किती इलेमेंट्स माहिती होते माणसाला. 30 इलेमेंट माहिती होते. मोर नंबर ऑफ इलेमेंट्स वेर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. मग हळूहळू जसा शोध लागत गेला, सायंटिस्ट त्याच्यावरती अभ्यास करत गेले आणि मग काय झाला, एखादा सायंटिस्ट आहे तो अभ्यास करता करता त्याला अपयश आलं तर लगेच दुसरा सायंटिस्ट तेच धागा घेऊन परत पुढे शोध घेत गेला. अशा पद्धतीने इलेमेंट्स हे पुढे सापडत गेले. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट properties of these elements was gathered to ease the study of such large number of elements. Scientists started studying the pattern of any in the vast information. मग अशा पद्धतीने काय केलं, सायंटिस्टने त्याचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. You know that the initial classification of the elements were classified into the groups of metals, non-metals and later on metalloid. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. आता मेटल सगळ्यांना माहिती आहे. द इलेमेंट्स विच शोज द लस्टर शो करतात, विच आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, विच आर द मॅलिएबल, विच आर द डक्टाईल, विच आर द हार्ड. हे सगळे 7th 8th स्टँडर्डला शिकलो आहोत. ते झाले मेटल्स तुमचे, गोल्ड, सिल्वर वगैरे सगळे. नॉन मेटल्स म्हणजे त्याच्या अपोजिट, विच आर नॉन डक्टाईल, विच आर नॉन मॅलिएबल, विच आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, विच डू नॉट शोज द लस्टर. हे सगळ्या प्रॉपर्टी म्हणजे तुमचं गॅसेस वगैरे जे आहेत ते काही तुमचे नॉन मेटल किंवा क्लोरीन वगैरे आहे सगळे नॉन मेटल मध्ये. पण काही जे इलेमेंट्स आहे सायंटिस्टला असे आढळले की अरे हा मेटलच्या पण प्रॉपर्टी शो करतोय आणि काय करतोय, नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज पण काय करतोय, शो करतोय. मग त्या इलेमेंट्सला सायंटिस्टने एक नवीन कॅटेगरीमध्ये टाकलं की ज्याचं नाव आहे मेटॅलॉइड्स. धातू सदृश्य मूलद्रव्य, धातू सदृश्य. आलं लक्षात. मग तुम्हाला कधीही विचारलं, आता पाठीमागे पण प्रश्न गेला आहे की इलेमेंट्स आर डिवाइडेड इनटू 3 कॅटेगरीज विच आर दे, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. मग आता तुम्हाला विचारलं मेटल नॉन मेटलचे एक्झाम्पल्स तुम्हाला इझिली लिहिता येईल. पण मेटॅलॉइड म्हणजे सिलिकॉन लिहू शकता तुम्ही, आर्सेनिक लिहू शकतात. आर्सेनिक हे सगळे काय एक्झाम्पल आहे तुमचे मेटॅलॉइड की जे मेटल सारखी लस्टर पण शो करतात, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे किंवा नॉन मॅलिएबल आणि नॉन डक्टाईल सुद्धा आहे. अशा दोन्ही प्रॉपर्टी शो करतात सिलिकॉन आणि आर्सेनिक. आता बघा सिलिकॉन म्हणजे तुम्ही वाळूच समजा. सिलिकॉन इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटलची प्रॉपर्टी शो करत असतो सिलिकॉन, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर बघा ॲज द नॉलेज अबाउट इलेमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट टू इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग टू डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. आणि मग सायंटिस्ट अशा पद्धतीने अभ्यास करत गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत कशाच्या, क्लासिफिकेशनच्या, इलेमेंट्सला. म्हणजे आपण ह्या लेसन मध्ये इन शॉर्ट काय शिकतोय बाळांनो की सायंटिस्टने कशा पद्धतीने उठाठेव केली या सगळ्या इलेमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी. हे समजलं. सॉलिड, लिक्विड, गॅसेस, नंतर टाइप्स ऑफ द इलेमेंट, मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. काय सांगितलं रे, स्मॉलेस्ट. कुठल्याही पदार्थाचा सूक्ष्मामधला सूक्ष्म, छोटातला छोटा कण म्हणजे काय रे, ॲटम. स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल पार्टिकल म्हणजे काय, ॲटम. आता आपण जाणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द इलेमेंट्स अँड कंपाऊंड. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं. मॉलिक्युल्स ऑफ द इलेमेंट्स आणि कंपाऊंड म्हणजे त्यांनी प्रश्न काय विचारलाय, इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स अशा 2 गोष्टी त्यांनी कम्पेअर करायला लावल्या. याच्या कोणत्या, इलेमेंट्सचे मॉलिक्यूल आणि कंपाऊंड्सचे मॉलिक्यूल यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो हा त्यांनी विचारलेला आहे. काय विचारलंय, इलेमेंट्सचे मॉलिक्यूल कसे असतात आणि कंपाऊंडचे मॉलिक्यूल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द इलेमेंट्स अँड मॉलिक्युल्स ऑफ द कंपाऊंड. मग पहिला डिफरन्स आपल्याला इथेच मिळाला, दॅट इज ऑल द ॲटम्स ऑफ इलेमेंट्स आर ओनली वन टाइप. एकाच टाइप पासून बनलेले आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं घेतलं ऑक्सिजन, मग ऑक्सिजनच्या याच्यामध्ये सगळे ऑक्सिजनचेच मॉलिक्युल्स असणार आहे. किंवा तुम्ही घेतलं आयनचं काय आहे, फेरस, हा त्याचं लॅटिन नेम आहे. सो Fe घेतलं, सगळे फेरस. किंवा गोल्ड घेतलं तुम्ही, गोल्ड, ऑरम, ऑरम हा त्याचा, ऑरम हे त्याचं लॅटिन नेम आहे, त्याचं सिम्बॉल AU आहे. हे घेतलं, आपण साध्या भाषेत गोल्ड म्हणतो पण त्याला लॅटिन नेम त्याचं ऑरम आहे म्हणून AU घेतो. याला आपण आयरन म्हणत असतो किंवा आयन म्हणत असतो पण त्याचं लॅटिन नेम फेरस आहे म्हणून त्याला आपण हे त्याचे सिम्बॉल आहे. मग हे घेतले, जर हे तिन्ही इलेमेंट्स घेतले तर या ऑक्सिजन मध्ये सगळे ऑक्सिजनचेच मॉलिक्यूल फाइंड होतील. फेरस मध्ये किंवा लोखंडामध्ये लोखंडाचेच मॉलिक्यूल, ऑरम मध्ये सोन्यामध्ये सोन्याचेच मॉलिक्यूल. पण कंपाऊंड जे असतात, कंपाऊंडचे मॉलिक्यूल, इट इज द
मिक्सचर इट इज मेड अप ऑफ 2 or more इलेमेंट्स, 2 किंवा अधिक इलेमेंट्स एकत्र येऊन तयार होतात, त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड. दॅट इज द मॉलिक्यूल ऑफ द कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ 2 or more इलेमेंट्स. इथे काय लिहिणार तुम्ही? दॅट इज द मॉलिक्यूल ऑफ द इलेमेंट्स आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम. एकाच टाइपच्या ॲटम पासून बनलेले असतात. बट द मॉलिक्यूल ऑफ द कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ 2 or more टाइप्स ऑफ दी ॲटम. याच्यापासून बनले. साधी गोष्ट आहे ना, आपण एक्झाम्पलने स्पष्ट करूया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे सॉल्ट. सॉल्ट म्हणजे आपण ते डेली टेबल सॉल्ट आपल्या भाजीमध्ये वगैरे तुमची मम्मी मीठ टाकते ते, त्याचा फॉर्म्युला काय आहे? NaCl. मग आता याच्यामध्ये काय झालेलं आहे? सोडियम एकत्र आलेला आहे आणि क्लोरीन, 2 वेगवेगळे ॲटम. आता याच्या प्रॉपर्टी सुद्धा अगदी वेगळ्या आहेत बघा तुम्ही. सोडियम हा अगदी काय म्हणतो त्याला, ज्वलनशील पदार्थ आहे. तो इतका डेंजर आहे, त्याला नेहमी केरोसिनच्या बॉटलमध्ये साठवून ठेवतात, माहिती तुम्हाला? केरोसिनच्या बॉटलमध्ये साठवून ठेवतात. तो बाहेर काढला की लगेच पेट घेतो असा सोडियम. आणि क्लोरीन अत्यंत विषारी. आणि दोघांपासून तयार करायचं झालं आपलं कंपाऊंड तयार झालं मीठ, की जे आपण डेली, मग आपण तर एवढं डेंजर खातोय? नाही, न्यूट्रल होत असतं. दोघांची रिॲक्शन होऊन काय होत असतं? ते न्यूट्रल होत असतं. सो हे NaCl हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर शुगर बघा, शुगर एक एक्झाम्पल आहे तुमच्या डेली लाईफ मधलं. काय आहे? शुगर सुद्धा हे एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. शुगरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती का रे? शुगरचा फॉर्म्युला माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा. शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22O11. हा तुमचा शुगरचा फॉर्म्युला आहे. बघा, कार्बनचे 12 ॲटम, हायड्रोजनचे 22 ॲटम, ऑक्सिजनचे 11, असे वेगवेगळे कंपाऊंड मध्ये काय झाले? ते सगळे एकत्र आले आणि त्याच्यापासून तुमची शुगर तयार झाली. ठीक आहे. सो हे झालं तुमचं सगळं काय ह्या सगळ्यांविषयी. ओके. म्हणजे तुम्हाला आता याचं पण आन्सर इथे कळलं असेल. सो अशा पद्धतीने हा छोटासा फर्स्ट तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट होता. त्यानंतर कुठले सायंटिस्ट पुढे आले? या सगळे इलेमेंट्स आहे. पहिले 118 होते, 30 1800 या इयर पर्यंत 30च फाइंड होते. मग सायंटिस्टनी खूप सारा अभ्यास केला, हे सगळे इलेमेंट्स फाइंड झाले. त्या पॅरेग्राफ मधले एवढे. फक्त लक्षात ठेवा ते 4 क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले. आज काय करायचं? सगळ्यांनी नोटबुक काढा आणि त्या 4ही प्रश्नांची उत्तर पुस्तकात लिहा, कुठेही लिहा. पण नंतर लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला येऊ शकतात. आता सगळ्यात पहिले ह्या इलेमेंट्सचा अभ्यास करण्यासाठी एक सायंटिस्ट पुढे आले की ज्या सायंटिस्टचं नाव आहे डोबेरायनर. काय आहे? डोबेरायनर. आणि त्यांनी काय केलं? जसं बघा आई काय करत असते तुमची घरामध्ये, किचन मध्ये काम करत असताना, मीठ वेगळ्या डब्यामध्ये, साखर वेगळ्या डब्यामध्ये ठेवते, त्याच्यानंतर चहा पावडर वेगळ्या डब्यामध्ये, त्याच्यानंतर पीठ वेगळ्या डब्यामध्ये. सगळं एकत्र करून ठेवते का? नाही. कारण तिला इझिली शेंगदाणे वेगळ्या डब्यामध्ये, पोहे वेगळ्या डब्यामध्ये, रवा वेगळ्या डब्यामध्ये, का? तिचा गोंधळ होऊ नये म्हणून. मग सगळे हे जे सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनी खूप प्रयत्न केलेले. कशाला? ह्या एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी. अरे कशा पद्धतीने करू शकतो, कशा पद्धतीने आपण यांना क्लासिफाय करू शकतो? मग हा डोबेरायनर जो आहे, तो डोबेरायनर सायंटिस्ट पुढे आला आणि त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला. त्याने काय केलं? डोबेरायनर ट्रायड शोधून काढले. ट्रायड्स म्हणजे काय? त्रिको. त्यांनी काय केलं? डोबेरायनस त्रिके म्हणजे डोबेरायनस ट्रायड शोधून काढले. आता काय आहे नक्की चला समजून घेऊया. इन द इयर 1817 द जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर suggested that properties of the elements are related to their atomic masses. 1817 मध्ये हे सायंटिस्ट आले, डोबेरायनर. जर्मन या देशाचे होते. त्यांनी जगाला सांगितलं, सजेस्ट केलं इलेमेंट्स विषयी. त्यांनी खूप अभ्यास केला आणि जगाला सांगितलं की इलेमेंट्स जे आहेत ना, जसं सांगितलं ना तुम्हाला इलेमेंट किती 111 इलेमेंट आहे. या इलेमेंटची सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी दुसरी तिसरी कोणती नाही. कुठली प्रॉपर्टी आहे? ॲटॉमिक मास. सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी काय आहे इलेमेंटची? ॲटॉमिक मास ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. मग तुम्हाला कोणी विचारलं, अरे डोबेरायनर भाई साहब आए थे, उन्होंने पूरी दुनिया को क्या बताया? क्या है एलिमेंट के बारे में? बहुत 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 इंपॉर्टेंट सच. तो ये सच है कि सबसे इंपॉर्टंट प्रॉपर्टी है एटॉमिक मास. की तुमचे जे इलेमेंट्स आहेत त्यांची सगळ्यात इंपॉर्टंट प्रॉपर्टी काय सांगितली आपल्या डोबेरायनर भाऊसाहेबांनी? ॲटॉमिक मास सांगितलं आहे. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 इलेमेंट्स. त्याच्या डोक्यात 3 गोष्ट, 3 त्याचा फेवरेट नंबर असेल भाऊचा. 3 त्याचा फेवरेट नंबर होता. त्यांनी काय सांगितलं की ही मेड 3 इलेमेंट्स ईच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज कॉल्ड ॲज ट्रायड्स. त्यांनी असे 3 इलेमेंट्स घेतले. भाऊनी काय घेतले? 3 इलेमेंट्स घेतले. त्या तिघांच्या प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीज काय आहे? सेम आहे. That is, he made a group of 3 elements which having the same chemical properties called them triad. त्यांना त्रिको नाव दिलं. भाऊ
हे तिघांचे गट काढतोय, यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. फक्त यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम नाहीये, मी तुम्हाला प्रूफ पण करून दाखवलं. मग त्यांनी काय केलं बघा पुढे, ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन ट्रायड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ atomic mass show that the atomic masses of middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other 2 elements. हो, याचा काय अर्थ आहे? भाऊनी काय केलं, 3 एलिमेंट घेतले. पहिलं काय घेतलं, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम. आता हे तुम्हाला टेबल डायरेक्ट लक्षात ठेवावं लागणार आहे, पण याची पण ट्रिक सांगणार आहे तुम्हाला नंतर. हे लक्षात ठेवायचं आहे, ली ना के किती सोपी ट्रिक आहे. ली हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. ली ना के कॅस श्री बा. बरं, हे बाकीचं जाऊ द्या. हे आता लीना के लक्षात येईल. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे 3 एलिमेंट घेतले. यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय केल्या, सेम आहे. यांचा काय केला, तिघांचा एक ग्रुप केला. जसं आपण जोडीने चालतो नाही का, झेंडा वंदनला किंवा रॅलीला, कशाला पण अशा जोडीने, तसं भाऊने काय केलं, 3 एलिमेंट्सला एका ठिकाणी घेतलं. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम. मग पुढे काय केलं, ते म्हणतात की दॅट इज atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of the other 2 elements. म्हणजे आता हा लिथियम घेतला. लिथियमचं जे atomic mass आहे ते 6.9 आहे. नीट समजून घ्या, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. लिथियमचा सिम्बॉल आहे Li, कॅपिटल L आणि I. त्याचा atomic mass आहे 6.9. त्यानंतर दुसरं घेतलं आहे सोडियम आणि पोटॅशियम. मग पोटॅशियमचं जे atomic mass आहे ते 39.1 आहे. पोटॅशियमचं काय आहे, 39.1 आहे. मग तो असं म्हणतो किंवा ते असं म्हणतात की डोबेरायनर जे ग्रेट सायंटिस्ट आहेत ते असं म्हणतात की हा जो लिथियम आणि हा जो पोटॅशियम आहे यांचं जे atomic मास आहे, यांचं जे लिथियम आणि पोटॅशियम यांचं जे atomic मास आहे त्यांची ऍडिशन करून त्याचा मीन काढला. मीन कसा काढतो आपण, समजा सचिन तेंडुलकरने 5 मॅचेस मध्ये किती एकूण सरासरी किती रन काढले, पहिल्या मॅच मध्ये 100, दुसऱ्या याच्यामध्ये 80, तिसऱ्या याच्यामध्ये 0वरच आउट झाला, चौथ्या याच्यामध्ये 90 काढले आणि 5व्या याच्यात 25 किंवा 20च धावा काढल्या. आपण सगळ्यांची ॲडिशन करणार, डिवायडेड बाय 5 झाला मीन. तसं या पद्धतीने आपल्याला काय सांगितलं, यांच्या दोघांचा मीन, या दोघांच्या ॲटॉमिक मासची बेरीज करायची, डिवायडेड बाय 2. ओके, सो यांचं आहे लिथियमचं 6.9, त्यांचं काय म्हणणं आहे डोबेरायनर साहेबांचं 6.9, या पोटॅशियमचं 39.1, यांची ॲडिशन करायची, डिवायडेड बाय 2 जर आपण केलं तर ते जे आहे ते एक्झॅक्टली जो मधला एलिमेंट आहे, मधला एलिमेंट कुठला आहे रे, मधला एलिमेंट आहे तुमचा सोडियम. कुठला आहे, सोडियमच्या ऍक्च्युअल ॲटॉमिक मास बरोबर येतो. ऍक्च्युअली ॲटॉमिक मास बरोबर येतो. आपण करून पाहिजे का रे, चला. 39.1 आणि 6.9, 9 + 1 10, कॅरी ओव्हर 1, 9 + 1 10 + 6 16, कॅरी ओव्हर 3 + 1 4, 46.0 आलं. मग 46.0 आलं ना, मग त्याला डिवायडेड बाय 2 करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 23.0 आलं. वी आर हॅव्हिंग द राईट ट्रॅक. आपण राईट ट्रॅक वरती आहे, बरोबर. डोबेरायनरने काय केलं, 3 एलिमेंट्स घेतले, ली ना के 3 एलिमेंट्स घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आणि शेवटचं जे एलिमेंट आहे त्यांचं ॲटॉमिक मासचं मीन काढलं, ते बरोबर मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास बरोबर येतं. इथपर्यंत क्लिअर. आता हे लक्षात कसं ठेवायचं हे तुम्हाला मी डायरेक्ट ज्यावेळेस आपण एक्सरसाइज घेणार आहोत त्याच्यामध्ये, कारण याच्यावरती तुम्हाला 2-3 मार्काचा हमखास प्रश्न येतो की डोबेरायनरचं काय आहे, ट्रायड्स. डोबेरायनरचं काय आहे, ट्रायड्स. कुठल्या साली, 1870 साल वगैरे विचारणार नाही. काय म्हणतात ते, दॅट इज सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय आहे एलिमेंटचं, काय सांगितलं डोबेरायनरने, ॲटॉमिक मास आहे. मग त्यांनी काय, ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे याचं कमी मग हे अगोदर, मग याचं जास्त आहे मग ते 2 नंबरला, याचं अजून जास्त आहे. बघा लिथियमचं किती आहे, 6.9, मग सोडियमचं किती आहे तुमच्या 23, आणि मग पोटॅशियम किती आहे 39. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, अशा पद्धतीने काय केलं, त्यांना अरेंज केलं. आणि अरेंज केल्यानंतर याची आणि याची ऍडिशन करून त्याचा मीन काढल्यानंतर तो मधल्या एलिमेंटच्या ऍक्च्युअल ॲटॉमिक मास बरोबर येतं, असं आपल्या डोबेरायनर यांनी सांगितलं आहे. आणि हेच आपल्याला स्टेटमेंटमध्ये पेपरला लिहायचं आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द मिडल एलिमेंट वॉज
that is he arranged the 3 elements in triad in an increasing order of atomic mass and show that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. एवढं वाक्य आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे पेपरला आपल्याला लिहायचं आहे. आता हे ट्रिकनी पण सांगणार आहे तुम्हाला. सो अशा पद्धतीने हे पहिलं एक्झाम्पल ली ना के तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या एक्झाम्पल कडे. आपण सेकंड एक्झाम्पल, हे एक्झाम्पल्स पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कॅल्शियम, पुढे स्ट्रोंटियम आणि पुढे काय आहे तुमचा बेरियम. कॅल्शियम, स्ट्रोंटियम आणि बेरियम नावं लक्षात ठेवा, नावं काही तुम्हाला लिहायची गरज नाहीये. मग कॅल्शियमचं आहे 41.1. कॅल्शियमचं किती आहे 41.1 आहे. म्हणजे काय केलेलं आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो कॅल्शियमचं 41.1 आहे. त्याच्यानंतर तुमचं स्ट्रोटियमचं जे आहे ते किती आहे तुमचं स्ट्रोटियमचं बघा बरं. स्ट्रोटियमचं आहे 87.6 आणि पुढचं तुमचं बेरियमचं किती आहे 137.3 आहे. मग काय म्हणतात ते, काय म्हणतात डोबेरायनर, ह्या दोघांचं ऍडिशन करून त्याचं मीन काढलं तर ते 87.6च्या आसपास आलं पाहिजे. मग आता इथे ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलेलं आहे 41.1 आणि 137.3चं ऍडिशन केल्यानंतर किती येत आहे आणि त्याला डिवायडेड बाय 2 केल्यानंतर 88.7 येत आहे. पण याचं ऍक्च्युअल किती आहे 87.6, पण अप्रॉक्सिमेटली येते ना. 87.6 म्हणजे किती 88च ना रे. 87.6 5 च्या पुढे आल्यानंतर आपण 88 घेतो म्हणून. सो 88 म्हणजे हे पण अप्रॉक्सिमेटली ही व्हॅल्यूची आहे ती जुळलेली आहे डोबेरायनरच्या बाबतीत. त्यानंतर पुढचं घेतं क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. हे तर डायरेक्ट लक्षात, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. क्लोरीनचं आहे 35.5, त्याच्यानंतर ब्रोमिनचं आहे तुमचं 79.9 आणि आयोडीनचं आहे 126.9. मग डोबेरायनर म्हणतात 35.5 आणि तुमचं जे आयोडीनचं आहे 126.9 यांचे ऍडिशन करून त्याचं मीन काढलं तर ते येते 81.2 येत आहे. आणि ऍक्च्युअल तुमचं जे ब्रोमिन आहे त्याचं ऍक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे 79.9. आता 79.9 म्हणजे काय तुमचं 80च येणार आहे. अप्रॉक्सिमेटली बघा सेम आलेलं आहे. मग अशा पद्धतीने असे 3 एलिमेंट्स या डोबेरायनर जे सायंटिस्ट आहे त्यांनी घेतलं, त्यांनी ट्रायोड हे नाव दिलं. त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास आहे, त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासनुसार त्यांना काय केलं एका टेबलमध्ये मांडलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचे ऍडिशन करून त्याचं मीन काढून हे मधल्या एलिमेंट बरोबर येतं हे जगाला सांगितलेलं आहे. आणि हे त्यांनी हे विथ एक्झाम्पल हे प्रूफ केलेलं आहे. विथ एक्झाम्पल काय केलं प्रूफ केलं आहे. पण त्याला पण बऱ्याच अडचणी आल्या, त्याच्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स वगैरे आलेले आहे. मग आता इथे कॅन यू रिकॉल मध्ये काही तुम्हाला इथे क्वेश्चन दिले आहे बाळांनो. काय दिले आहे तुम्हाला इथे क्वेश्चन्स दिलेले आहे. मग आता बघा आयडेंटिफाय डोबेरायनर्स टाइड फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. तुम्ही काय करायचं घरी जायचं या दोघांची ऍडिशन करा, डिवायडेड बाय 2 करा. म्हणजे 24.3 प्लस 87. आता काही मुलांना नाही पॉईंटची ऍडिशन जमत नाही बरं का, 10वीला गेले तुम्ही. 6.3 6 + 3 9 7 8 9 10 and 11. कॅरी ओव्हर 1 8 + 2 10 + 1 11 111.9 डिवायडेड बाय 2. याला काय करायचं आपण डिवायडेड बाय 2 करूया. 2 5 10 परत 2 5 10 आणि 2 9 18 55.9. 55.9 किती आली त्यांची मीन 50 पॉईंट. मग आता हे किती डिफरन्स आहे बघा. हे दोन्ही एलिमेंटची आपण काय केली ऍडिशन केली त्याची मीन काढली ती आली 55.9 आली आणि हा 40.1 आहे. खूप मोठा डिफरन्स आहे. 2 3 4 5 समजू शकतो खूप. दिस इज नॉट डोबेरायनर ट्राइड. मग हा डोबेरायनर ट्राइड नाहीये. मग याचे एक्झाम्पल तुम्ही मला याचा आन्सर लिहा बरं कमेंट सेक्शनमध्ये. याची आणि याची ऍडिशन करा, याची आणि याची ऍडिशन करा. ती याच्या आसपास येते का, थोडासा डिफरन्स पाहिजे बरं का, जास्त नकोय. त्याच्यानंतर याची आणि याची ऍडिशन करा, त्याचा मीन काढा आणि याची एवढी येते का ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. सो आजच्या ह्या लेसन मध्ये आणि ह्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण काय बघितलं बाळांनो, हे जे आहे हे हा पॅरेग्राफ बघितला, त्याच्यातले इम्पॉर्टंट डोबेरायनर ट्राइड सुद्धा बघितलं आणि नंतर न्यू लर्न्स ऑक्टेव्ह वगैरे आहे जे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप कंजूसपणा करतात. तुम्हाला एक लाईक फ्री आहे करणं, सबस्क्राईब करणं पण फ्री आहे, पण बरेच विद्यार्थी सबस्क्राईब करत नाही आणि लाईकही करत नाही.
अरे एवढे कष्टाने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते, तुम्हाला लाईक करायला काय होतंय? लाईक करा सगळ्यांनी, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा, त्यांना सुद्धा फायदा होईल. ओके, तुमच्यासाठी करते ना, मग तुम्हाला लाईक करायला, सबस्क्राईब करणं फ्री आहे. सो कंजूसपणा करू नका याच्या बाबतीत. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या 5 मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि बोर्डाच्या पेपरला तुम्हाला फायदा होणार आहे. माझा फायदा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सो चला भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग पार्टमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.